बरं वाटलं आंघोळ करून. हो, अरे मग रोज आंघोळ करत जा, म्हणजे अजून पवित्र होशील. मी मनाने पवित्रच आहे अण्णा. हो, त्यामुळे मला रोज आंघोळीची गरज नाहीये, समजलास? बरोबर. जुई कुठे गेली? ठीक आहे, पाट्यावर मसाला वाटते. का? मिक्सरचं पातं तुटलंय. अरे पण तिने पायाला आराम द्यायला पाहिजे आता. ऐकणार कोण? तुम्ही सांगून बघा आता. दिस इज अ हाय टाइम ना. एक कामवाली ठेवा ना घरात. नव्हत्या ठेवल्या, पण विदिन नो टाइम त्या मध्ये सोडून गेल्या. माझ्यामुळे. बोला ना, बोला. आता बोलायला कशाला पाहिजे? हो, मला नाही आवडत त्या स्वच्छता. शी, भ्रष्टाचार सगळा, यातलं त्यात त्यातलं ह्यात. तुम्हीच ठेवा कामवाली, माझं मी करून खाईन. नाही हं. मी असेपर्यंत सगळ्यांनी फक्त माझ्या हातचंच खायचं. हे मासेवाले कुठे राहिले? जुई काकू. विराज बर्वे, आज तुमच्या उपयोगाचं काही नाही इकडे. आज मासे आहेत. म्हणूनच तो मुद्दाम आला असेल. बाबा कसा फुगलाय मऊ मामी सारखा पूर्ण गोल. हे थांब थांब, आता सांगतेच माऊ मामीला. नको नको, तू नको सांगू, मी सांगते. तू आमच्यात कट्टी नको करू. हा हो. अगं आज पौर्णिमा आहे ना, म्हणून तो चंद्र असा पूर्ण गोल आहे. मग तर मऊचं नाव जुई ऐवजी पौर्णिमा ठेवायला हवं होतं. हो ना, पण लहानपणी कळलं नाही ना ती अशी कले कलेनं वाढेल ते. थांब, आता तुझंच नाव सांगते. ए नको बरं स्वरूप, आता तिच्या जाडेपणावरून तिला बोलायचं नाही हं आपण. तिला वाईट वाटेल ना. का? पहिले तर तिला आवडायचं, आता का वाईट वाटेल? अगं मऊ आई जाडे असल्यामुळे मलिका आणि आजीने तुला नकार दिला आहे ना. हो. बरं, मी ना एक छानशी कविता सांगते हं तुला. चंद्र, पृथ्वी आणि सूर्याबद्दल. पृथ्वी सूर्यावर प्रेम करते आणि चंद्र पृथ्वीच्या मागे. आईला म्हणजे तू ऋग्वेदाला आणि विराज सारखं.